अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त भक्त हो, स्वामी भक्त हो. तर आता सर्वांनी दत्त जयंतीनिमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं असेल. अगदी काहीनं केलं असेल आणि काहीनं जमत नाही, तर काहीनं केलं नसेल. पण दत्तांची सेवा, दत्त जयंतीला काहीतरी तुम्ही सेवा केली असेल. आणि आता दत्त जयंतीनंतर जर तुम्हाला हे काही संकेत दिसत असतील किंवा तुमच्यासोबत जर हे काही बदल घडत असतील, तर नक्कीच तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं हे पारायण केलं, त्या पारायणाचं फळ मिळायला सुरुवात झालेली आहे किंवा दत्त महाराजांची तुमच्यावरती कृपा झालेली आहे. तर असे काय संकेत आहेत किंवा अशा कुठल्या गोष्टी आहेत की जेणेकरून दत्त महाराज आमच्या कृपा झाली आहे का, तर तुम्हाला दत्त महाराज तुमच्यावरती खरंच प्रसन्न आहेत का, हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा. चला आपण जाणून घेऊयात. सर्वात अगोदर आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल घडतात. म्हणजे बघा, आपला स्वभाव जो आहे आपल्या प्रत्येकाला माहीत असतो. आपल्या स्वभावामध्ये बदल होतो. अगोदर आपल्याला खूप राग यायचा, चिडचिड व्हायची. म्हणजे अगदी कोणी बोललं की आपल्याला लगेच आपला पारा चढायचा आणि चिडचिड व्हायची. पण आता आपलं मन हळूहळू शांत होत गेले. बघा, तुम्ही स्वतःला तुमच्या ऑब्झर्व करा आणि स्वतःमध्ये हे बदल आहेत का ते जाणून घ्या. आपला चिडचिडपणा कमी होतो आणि आपण शांत होतो. अगदी कोणी बोललं तरी पटकन राग येत नाही. आपण त्याच्यावर विचार करतो, विचार करून उत्तर देतो आणि आपला चिडचिडपणा, रागीट स्वभाव हा कमी होतो. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचा बदल म्हणजे आपल्या स्वभावात बदल होतो. आपल्या स्वभावामध्ये बदल तर होतोच, त्याचबरोबर आपल्यामध्ये काही सूक्ष्म बदलसुद्धा अजून जाणवू लागतात. त्यात बघा, आपल्या मनात सारखं दत्तगुरूंचं नाव येतं बघा. आपण जास्त पहिले दत्तगुरूंची सेवा करत नसलो तरी दत्त जयंतीपासून म्हणजे दत्त महाराजांचं नाव आपल्या मनावर आपणआप नाव येतं आणि आपण दत्त महाराजांच्या भक्तीकडे ओढले जातो बघा. कुठे आपल्याला मंदिर दिसू देत, आपली दर्शन घेण्याची तिथे आपली इच्छा निर्माण होते. आपण दर्शन घेण्यासाठी जातो. अगदी आपल्या दत्त महाराजांबद्दल मनामध्ये एक वेगळाच आदरभाव तयार होतो. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्या अगोदर तर आपल्याला पूजा करायचा पण आळस येत असायचा. काहींना बघा आळस येतो किंवा पूजेपासून मन भरकटायचं किंवा पूजापाठ करू वाटायचं नाही, नामस्मरण करू वाटत नव्हतं. पण आत्ता बघा, श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्यापासून किंवा दत्त जयंतीपासून त्यांना हे बदल जाणवतील की त्यांना पूजा करण्यामध्ये रस वाटतो आणि पूजा अगदी छान पद्धतीने मन लागतं पूजामध्ये. त्याच पद्धतीने दत्त महाराजांच्या सेवेत आपण्याप दत्त महाराजांचं नामस्मरण म्हणा किंवा सेवाचा भाव आपल्या मनामध्ये आपण्याप जागृत होतो. म्हणजेच आपण दत्त महाराजांच्या सानिध्यात संपर्कात यायला हळूहळू लागतो आणि मनामध्ये वेगळीच ओढ तयार होत असते. त्याचबरोबर बघा, आपण दिवसभर जरी जसं म्हणतात की आपण जे दिवसभर जे विचार करू, चिंतन करू, तेच स्वप्नात दिसतं. मनी बसे ते स्वप्न दिसे असं म्हणतात. पण तसं नाही. दत्त महाराजांचे तुम्ही सेवा करताय किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही केलेलं आहे किंवा दत्त जयंतीला एक दत्त महाराजांना तुम्ही काहीतरी छोट्या मोठ्या सेवा केलेल्या आहेत, पण त्या दत्त महाराज तुमच्यावरती खुश झालेले असतात आणि तुमच्यावरती प्रसन्न असतात. कारण की दत्त जयंतीला दत्त अस्तित्व हे जागृत असतं. त्यामुळे तुम्ही छोटे मोठे काही सेवा केलेल्या असतील किंवा कुठलेही छोटं मोठं पारायण, संक्षिप्त गुरुचरित्र पारायण केलं असेल किंवा तुम्ही पारायण जर केलं असेल तर नक्कीच दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर झालेली असते. आणि त्यामुळे काय होतं, त्यामुळे आपण हळूहळू दत्त महाराजांच्या सानिध्यात येऊ लागतो आणि आपल्याला बघा, आपोआप आपण ज्या गोष्टींचा विचारही करत नाही किंवा त्या गोष्टी आपल्या कधी ध्यानीमनी नसतात, पण आपल्या स्वप्नामध्ये बघा गायी येते, कुत्रा येतो किंवा दत्त महाराजांच्याबद्दल काही ना काही गोष्टी आपल्या स्वप्नामध्ये येत असतात. म्हणजेच हे संकेत असतात की दत्त महाराजांची आपल्यावर कृपा झालेली असते. दत्त महाराजांच्या आपण जवळ चाललेलो असतो. हे जे संकेत असतात, त्यामुळे हे स्वप्न पडणं हे साधी मोठी स्वप्न नसतात. नेहमी प्रत्येकाच्या स्वप्नात काही ना काही वेळेस गायी कुत्रा येत असतात. पण तुम्ही पारायण काळामध्ये सुद्धा तुम्हाला असे काही स्वप्न पडले असतील किंवा पारायण संपल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला असे काही दत्त महाराजांच्याबद्दल स्वप्न पडतात किंवा कोणीतरी येऊन तुम्हाला स्वप्नामध्ये काहीतरी संदेश देत असतं दत्त महाराजांबद्दल, स्वामी महाराजांबद्दल, तर तो हा एक खूप मोठा संकेत असतो.
आपलं मन आहे ना, आपलं मन शुद्ध करण्याचं कामसुद्धा दत्त महाराज करतात बघा. आपल्या मनामध्ये काही ना काही प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. आपल्या शरीरामध्ये सुद्धा काही अवगुण असतात, पण त्यातसुद्धा बदल होतात. आपलं मन शुद्ध करण्याचं काम दत्त महाराज करतात आणि अगदी शुद्ध भाव आपल्या मनामध्ये तयार होतो. आपण सहज बोलताना सुद्धा पहिला आपण रागवायचो किंवा कोणावरती ओरडायचो, पण आता ते सुद्धा आपल्याला कमी झालेलं असतं किंवा आपण कुणासोबतही बोलणे अगोदर विचार करतो. पटकन उत्तर देणे अगोदर आपण विचारपूर्वक बोलत असतो किंवा जे आपले निर्णय असतात, आपण जे तडकाफडकी म्हणतो, ते निर्णय जे घेत असतो, ते निर्णयसुद्धा आपण विचारपूर्वक घेत असतो. आणि आपले निर्णय जर चुकीचे असतील तर ते आपल्याला दत्त महाराजसुद्धा बुद्धी देतात किंवा काही संकेत देतात की हे चुकीचं आहे, किंवा आपलं मन आपल्याला आतून सांगत असतं की हा जो आपण निर्णय घेतोय हा चुकीचा आहे, इथं आपल्याला थांबलं पाहिजे. असे जे आतून आपल्याला वेगवेगळे आवाज येतात, आतून आपल्याला दत्त महाराज काही ना काही मार्गदर्शन करत असतात जे आत. आणि हे खूप सारे छोटे मोठे बदल असतात बघा. तुम्ही तुमच्या शरीरामध्ये हे बदल जर जाणवत असतील तुम्हाला, तर नक्की दत्त महाराज दत्त महाराज तुमच्या कृपा झालेली आहे आणि दत्त महाराजांनी तुम्हाला निवडलेलं आहे बघा. आणि जर तुम्ही दत्त सेवेमध्ये जर रममान होत असेल तर नक्की दत्तांचा आशीर्वाद तुमच्यावरती राहत असतो. आणि काही वेळेस काय होतं बघा, की आपल्याला मार्ग मिळत नाहीत. आपण पारायण करतो आणि कुठल्या ना कुठल्या संकल्पासाठी आपण पारायण करतो, म्हणजे संकल्पयुक्त पारायण करतो, कोणती तर इच्छासाठी आपण पारायण करतो. पण काहींना वाटतं की माझी इच्छा अजून पूर्ण नाही झाली, दत्त जयंतीहून एवढे दिवस झाले पण माझी इच्छा अजून पूर्ण नाही झाली. पण हे संकेत दिसत असतील तर हळूहळू तुम्ही दत्त भक्तीकडे, दत्त मार्गाकडे वळत आहात आणि दत्त महाराज नक्की तुमची ती इच्छा पूर्ण करत असतात बघा. कारण की त्या गोष्टीला काही अडीअडचणी असतात किंवा ती गोष्ट तुम्ही जी मागितली आहे ती तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे सुद्धा तपासतात आणि नंतर तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळत असतं बघा. आपल्याला समोरून मार्गदर्शन करण्यासाठी बघा, आपल्या मनामध्ये येत राहतं विचार, मी हे केलं ते केलं पण मला अजून फळ नाही भेटलं. पण आपल्याला तशी मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती समोरून भेटतात बघा. आपल्या समोर व्यक्ती भेटणार सुद्धा आपल्याला एक छोटासा का होईना संदेश देऊन जाते. त्यातूनच आपल्याला संदेश आपल्याला मिळत असतात की आपली इच्छा पूर्ण होणार आहे, किंवा अगदी छोटे मोठे पावली आपल्याला व्यक्ती भेटत असतात, माणसं भेटत असतात. पण ते सुद्धा आपल्याला काही ना काही संदेश देऊन जातात आणि तो संदेश चांगला संदेश देतात आणि आपल्या मनाला तो कुठं ना कुठेतरी ती गोष्ट पटत असते किंवा आपण त्याच्या विचार करतो की अरे खरंच ही व्यक्ती मला भेटली आणि असं बोलली म्हणजे नक्कीच काही ना काहीतरी माझं चांगलं होणार आहे किंवा दत्त महाराजांनी पाठवलं असेल. असे जर आपल्या मनात विचार येत असतील तर नक्कीच दत्त महाराज आपल्या अवतीभोवती असतात आणि सूक्ष्म रूपामध्ये ते आपल्याला दर्शन म्हणा किंवा आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्याचबरोबर बघा, आता दत्त जयंती झाली आणि आपण बऱ्याच जणांनी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं. पारायण आपलं निर्विघ्नपणे पार पाडलं. आपला संकल्पही आपण केला होता, तोही काहींचा पूर्ण झाला असेल, काहींचा पूर्ण होत असेल आणि काहींचा झालं नाही, त्यांचाही नक्की पूर्ण होणार. दत्त महाराज नक्की पूर्ण करणार. पण आपल्या मनामध्ये कुठतरी बघा असं येतं की मी आता पारायण माझं छान झालं, हे पारायण माझं अगदी निर्विघ्नपणे पार पडलं, पण पुढचं पारायण मी कधी करू? पुढचं पारायणचं आपण नियोजन करत असतो, प्लॅनिंग करत असतो, मी कधी करावं किंवा मला आत्ता करायचं आहे. असे जेव्हा आपल्या मनामध्ये विचार येतात तेव्हा हा सर्वात मोठा संकेत आहे की दत्त महाराज तुमच्या पाठीशी आहेत. कारण की बघा, आपलं करता करविता हा परमेश्वर आहे आणि आपल्याकडनं कुठल्या गोष्टी करून घ्यायच्या हे दत्त महाराजांना माहीत आहे. जर तुमच्याकडून अजून पारायण तुम्हाला दत्त महाराजांना करून घ्यायचं असेल, अजून तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी तयार करायची असेल, तर नक्कीच हा जो विचार आहे तुमच्या मनामध्ये हा दत्त महाराजांनी निर्माण केलेला असतो आणि दत्त महाराज तुमच्या मनामध्ये हा विचार आणतात आणि तुम्ही तो विचार कुठे बोलून दाखवता किंवा तुमच्या मनात चाललेलं असतं की मला अजून एक पारायण करायचं आहे, मी कधी पारायण करू. असे विचार जेव्हा येतात तेव्हा नक्कीच दत्त महाराजांची आपल्या कृपा असते. त्यामुळे काही गोष्टींना अडीअडचणी असतात बघा, पण ते अडीअडचणी तारणारसुद्धा परमेश्वर असतो. पण जर तुमची काही इच्छा खूप मोठी असेल आणि ती इच्छा तुमची अजून पूर्ण होत नसेल, पण तुम्हाला परत तुमच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की मी परत एकदा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू का, मला पारायण केलं खूप छान वाटतंय, माझी इच्छा पूर्ण होईल, तर नक्कीच हे दत्त महाराजांचे संकेत आहेत. त्याचबरोबर बघा, काही आपल्या मनामध्ये खूप चांगले विचार येतात, अरे मी पारायण केलं बघा, पारायण केल्यावरती आपलं मन खूप प्रसन्न राहतं खूप, आणि आपल्या मनामध्ये वेगळाच एक आनंद असतो. तो म्हणजे
एक आपण पारायण जे केलेलं आहे ते आपलं पारायण पूर्णत्वात गेलेलं असतं. त्याचं फळ आपल्याला योग्य पद्धतीनं मिळत असतं आणि मिळणार. बघा, श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही करताय आणि ते पारायण कधी निष्फळ ठरत नाही. त्याचं फळ तुम्हाला आज नाही, उशिरा जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा दत्त महाराज देत असतात आणि त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. त्यामुळे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण ज्यांनी केलं असेल त्यांनी त्यांच्या काहींच्या इच्छा पूर्ण नसतील झाल्या, त्याचं फळ अजून मिळालं नसेल तर नक्कीच भेटतं. उशिरा का होईना त्याचं फळ मिळत असतं आणि दत्त महाराजांच्या पाठीशी असतात. तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की ती श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्यावरती कुठले बदल होतात आणि काही संकेत असतात. अगदी छोटे मोठे असतात संकेत. तुम्ही ह्या तुमच्या शरीरामध्ये हे बदल जाणवा. काहींच्यामध्ये बघा 1 आठवड्यामध्ये फरक पडेल, काहींना 15 दिवसात, काहींना महिन्यामध्ये. आपल्या शरीरानुसार आपल्या शरीरामध्ये काय अवगुण आहेत बघा, ते अवगुण बाहेर काढण्याचा आणि आपलं शरीर मन शुद्ध करण्याचं काम हे हळूहळू महाराज करत असतात. त्यामुळे आपल्या वेळ लागेल पण नक्कीच दत्त महाराज तुम्ही केलेल्या पारायणाचं फळ तुम्हाला देणार आणि तुमच्यावर दत्त महाराजांची कृपा होत असते. जर हे जे काही संकेत छोटे मोठे तुमच्यामध्ये जाणवत असतील, तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा आणि नक्की दत्त महाराज तुमच्यावरती कृपा असणार आहे. दत्त महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतोय. तर कशी वाटली माहिती कमेंटमध्ये सांगा. यातील जर बदल तुमच्यामध्ये घडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. झालेली सेवा दत्त महाराजांच्या चरणी रुजू करते. हा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.